संभाजीराजांनी आपल्या या 5-6 स्वारांसह आणि पुरुषांचा पोशाख घातलेली आपली स्त्री, आपली राणी दुर्गाबाई साहेब यांच्यासोबत तडक विजापूर गाठली. संभाजीराजे निसटले, परंतु दुर्गाबाई साहेब मात्र मुघलांच्या हाती लागल्या. अहमदनगरचा किल्ला आहे, जिथं आता मिलिटरीचा बेस कॅम्प आहे, त्या ठिकाणी त्यांना ठेवण्यात आलं आणि संभाजी महाराजांच्या हेर यंत्रणेचा दुर्गाबाईंसोबत संपर्क झाला. दुर्गाबाईंपासनं 2 मुलं होती, त्यांचं मदन सिंग आणि उद्धव सिंग. त्यांचा उल्लेख मातोश्री दुर्गाबाई जर केला असेल तर खरंच त्या धर्मपत्नी होत्या, हेही पुन्हा पुन्हा अधोरेखित होतं. बरोबर. बकाकरांनी जे चुकीचं लिहिलेलं आहे नाटकशाळा, ते खोडण्याचं काम त्या पत्रामध्ये केलं होतं, म्हणून ते पत्र महत्वाचं आहे. आणि विशेष म्हणजे गिरजोजी यादव हा त्यावेळी दुर्गाबाई साहेबांना भेटलेला देखील. जसा हनुमान गेला होता सीतामाईंना भेटायला, तसेच हे गिरजोजी यादव तिथे दुर्गाबाई साहेबांना भेटायला गेले. दुर्गाबाई साहेबांनी तो सगळा आकांत संभाजीराजांचा ऐकला असेल, पाहिला असेल, त्यांच्या आवळ्या ऐकल्या असतील, त्यांचं जगदंब जगदंब म्हणणं. आणि दुर्गाबाईंनी नकळत त्यावेळेस संभाजीराजांना ये हृदयी से ते हृदयी असं म्हणत साथ घातली असेल. वाटलं असेल सगळं तोडावं आणि रणरागिणीचा अवतार धारण करून माझ्या धन्याला सोडवावं, पण ते शक्य झालं नसेल. बापरे. तर शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाचं नाव ठेवलं राम. राम राजा, राजा राम. आणि त्या रामाची पत्नी म्हणून तिचं नाव जानकी असं ठेवलं. जसं सीतेचं नाव जानकी. प्रतापराव गुजरांची 2 मुलं तिथं होती. त्यांनी ऐकलं की हा बादशाह या शाहू महाराजांना, आपल्या राजांना धर्मांतर करायला सांगतोय. तर यावेळी ही 2 मुलं पुढे गेली आणि म्हटली की आम्ही धर्मांतर करतो, आमच्या राजाला हात लावता कामा नये. ज्या माणसानं आपल्या पतीला मारलंय ना, तो माणूस समोर आपल्या दिसतोय. ती येसूबाईंना, दुर्गाबाई साहेबांना काय वाटलं असेल. विजापूरचा सगळ्यात शेवटचा बादशाह, त्याचा मुलगा मुहम्मद मुहिउद्दीन याच्याशी शंभूराजांच्या मुलीचा विवाह लावून देतो. म्हणजे हे ऐकताना तळपायाच्या मस्तकात जाते. आजही जे आपल्या समाजात घडतं, आयटी क्षेत्रामध्ये सुशिक्षित मानलं जाणाऱ्या आयटी क्षेत्रात घडतं, ही चाल तेव्हापासून आहे. परंतु तेव्हाही मराठी साम्राज्य झुकलं नाही. मराठ्यांनी त्यांच्या नाकावरती टिचून सगळा हिंदुस्थान आपल्या कब्जात आणला. ते जे तू मगाशी म्हटली की मराठ्यांचा इतिहास हा वीरांच्या तलवारीवरती लिहिला गेला, परंतु स्त्रियांच्या सौभाग्यावरती आणि संयमावरती लिहायचे आमचे इतिहास विसरायला लागले. की ज्यावेळी या दुर्गाबाई साहेबांना, येसूबाई साहेबांना, जानकीबाई साहेबांना सोडवायचं होतं ना, त्यावेळी या हिंदुस्थानचा बादशाह कोण होणार, मराठी ठरवायला लागले होते. म्हणजे त्यावेळी मराठी किंग मेकर झाले होते. आणि दिल्लीच्या राजकारणाची सगळी सूत्र ही साताऱ्यातून हल्ली जात होती.